मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी मव या नेत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण मंत्री जयकुमार गोरे, शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हक्कभंगाचा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर विधानसभा अधिवेशन काळामध्ये चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप गोरेंनी केला आहे आणि जुन्या प्रकरणाचा दाखला देत बदनामी केल्याचा ठपकाही गोरेंनी ठेवलेला आहे। आज दुपारी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे दुपारी जेव्हा हा प्रस्ताव मांडला जाईल त्यावर विधानसभाध्यक्ष काय निर्णय देतात ते बघावं लागेल। पुढची मोठी बातमी मुंबईतील विद्याविहार इथं एका कार्यक्रमामध्ये आरएसएसचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असं मोठं विधान भैयाजी जोशी यांनी केलंय। मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असं विधान त्यांनी केलं आहे आणि आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील एकतेवर भाष्य केलं। यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता आहे। एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही।